आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागल्याची बातमी समोर येतेय। आगीवर सध्या नियंत्रण मिळवलेलं आहे, त्यामुळे दुर्घटना टळली आहे। घटना घडली इगतपुरी जवळ। आग लागली इगतपुरी जवळ कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनाला। इगतपुरी जवळ हे इंजिन उभं होतं, ही ट्रेन उभी होती आणि अचानकपणे इंजिनाला आग लागली आणि त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। आग विझवण्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आलं आणि त्यानंतर ह्या रेल्वेच्या दुरुस्तीचं किंवा इंजिनाच्या दुरुस्तीचं काम आहे। अनेक प्रवासी या रेल्वेमधनं प्रवास करतात। सुदैवानं आग लगेच विझवण्यात आली, आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आलं, त्यामुळे कोणतीही दुर्घटना टळली आहे, कोणतीही हानी टळली आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। किरण, आत्ताची घटनास्थळावरची या घटनेसंदर्भातली काय माहिती आहे, काय अपडेट आहे? कविता, आग विझलेली आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। ओके। इगतपुरी रेल्वे स्थानकावरती ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। मुंबईवरून कामयानी एक्सप्रेस जी आहे ती उत्तरेकडे चाललेली होती आणि इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर इंजिनला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आता नेमका आग जे इंजिनला लागली का बोगीला लागली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये, पण गेल्या अर्धा तासापासून ही गाडी ज्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ थांबलेली आहे। ही संपूर्ण घटना जेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांना लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी जाऊन आग एकूणच विझवलेली आहे आणि या संपूर्ण घटनेचं अधिक जी चौकशी आहे तर रेल्वे अधिकारी करताना बघायला मिळतात। प्रवासी किती आहेत या रेल्वेमध्ये आणि ही इगतपुरी जवळना पास होत होती की थांबली होती? काय स्टेटस काय होतं या ट्रेनचं तिथे? कविता, मुंबईवरून ही गाडी जी आहे ते दिल्लीकडे जात होती आणि इगतपुरी स्थानकाजवळ आल्यानंतर आग लागली अशा पद्धतीने प्रवाशांनी माहिती दिलेली आहे आणि इंजिन लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि आग लागल्यानंतर प्रवाशांनी जेव्हा ही गोष्ट लक्षात आणून दिली त्यावेळेस ही गाडी जागेवरतीच आता अजित उभी आहे आणि या संपूर्ण घटनेची माहिती इगतपुरीच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर काही कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत। पण आता ही गाडी हे ज्या इगतपुरी जे रेल्वे स्थानकाजवळ थांबल्याचं एकूणच माहिती मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।